ओम शांती. 6 ऑगस्ट 1970ची ही अव्यक्तवाणी. या अव्यक्तवाणीचे टायटल आहे बंधनमुक्त आत्म्याची निशाणी. बापदादा विचारतात, जेव्हा वाटेल तेव्हा न्यारे आणि जेव्हा वाटेल तेव्हा प्यारे बनून जाल, बनून गेले, इतके बंधनमुक्त बनले का? या देहाचेही बंधन आहे. देह आपल्या बंधनामध्ये बांधते. जर देह बंधनापासून मुक्त झाले तर हे देह बंधनमध्ये टाकणार नाही. पण कर्तव्याचा आधार समजून आधाराला जेव्हा वाटेल तेव्हा करू शकतात अशी प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. जितके बंधनमुक्त तितकेच योगयुक्त असतील आणि जितके योगयुक्त तितकीच जीवनमुक्तमध्ये उच्च पदाची प्राप्ती होते. जर बंधनमुक्त नाही तर योगयुक्तही नाही. बापदादा म्हणतात, देहाचे संबंध आणि देहाच्या पदार्थांपासून लगाव संपवणे सोपे आहे, पण देहाच्या भानापासून मुक्त होणे यामध्ये मेहनत आहे. असे समजायचे आहे, जसे बाप आधार घेऊन बोलत आहेत तसेच मी पण देहाचा आधार घेऊन कर्म करत आहे. या न्यारेपणच्या अवस्थेप्रमाणे प्यारे बनायचे आहे. जितकी जितकी न्यारेपणची प्रॅक्टिस असेल तितके तितके विश्वाचे प्यारे बनाल. सर्वांचे स्नेही बनण्यासाठी पहिले न्यारा बनावा लागेल. सर्विस करताना, संकल्प करत असतानाही स्वतःला आणि दुसऱ्यांनाही जाणीव झाली पाहिजे की हा न्यारा आहे आणि अति प्यारा आहे. सर्विसच्या सफलतेचे स्वरूप हेच आहे की सर्व आत्म्यांना बापाचे स्नेही आणि बापाच्या कर्तव्यात सहयोगी आणि पुरुषार्थामध्ये त्या आत्म्यांना शक्तिरूप बनवायचे आहे. बापदादा म्हणतात, जितके साक्षी राहाल तितके साक्षात्कार मूर्त आणि साक्षात मूर्त बनाल. आत्ताच आधार घेतला आणि आत्ताच न्यारे झाले. हा अभ्यास वाढवायचा आहे. म्हणजेच संपूर्णतेला जवळ आणायचे आहे. आपला रेकॉर्ड ठीक ठेवण्यासाठी सर्वांना आदर द्यायचा आहे. जसे यज्ञामध्ये मदतगार बनणे म्हणजे मदत घेणे आहे, तसेच आदर देणे आदर घेणे आहे. देतात घेण्यासाठी एक वेळा द्यायचे आणि अनेक वेळा घेण्याचा हकदार बनायचे. लहानांना प्रेम आणि मोठ्यांना आदर, पण सगळ्यांनाच मोठा समजून आदर दिला हेच सर्वांच्या स्नेहाला प्राप्त करण्याचे साधन आहे. प्रत्येक गोष्टीत पहिले आप ही वृत्ती, दृष्टी आणि वाणी तथा कर्ममध्ये आणायची आहे. जितके पहिले आप म्हणाल तितकेच
विश्वाच्या बाप समान बनू शकाल. निर्माण बनण्याने प्रत्यक्ष प्रमाण बनू शकाल. निर्माण बनण्याने विश्वाचे निर्माण करू शकाल. बापदादा विचारतात, आत्ताच पुरुषार्थ आणि आत्ताच प्राप्ती असा पुरुषार्थ आहे का? जेव्हा स्वतः प्राप्ती स्वरूप बनतील तेव्हाच अनेक आत्म्यांना प्राप्ती स्वरूप बनवू शकतील. आता नाही करणार तर केव्हा करणार? संकल्पातही यायला नाही पाहिजे की करून घेऊ. असे परिवर्तन करायचे आहे, तेव्हा सर्व्हिसमध्ये सफलता मिळेल. जवळची प्रजा बनवण्यासाठी नाजूकपणा सोडायचा आहे. सगळ्याच गोष्टीत रेग्युलर बनायची आहे. अमृतवेले उठण्यापासून प्रत्येक कर्म, प्रत्येक संकल्प आणि प्रत्येक वाणीमध्ये रेग्युलर. एकही बोल व्यर्थ नसायला पाहिजे. साक्षात्कार मूर्त बनण्याने मुलांद्वारेच बापदादांचा साक्षात्कार होईल. हे करण्यासाठी स्वतःला ज्ञान योगाने प्रत्यक्ष प्रमाण बनवायचे आहे. जितके जितके स्वतःला प्रत्यक्ष प्रमाण बनवता येईल तितकी तितकीच बापाची प्रत्यक्षता करू शकतील. ओम शांती.